नमस्कार. आमच्या न्यूज चॅनलवर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत. आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. 2024 साली मोदी पंतप्रधान नसतील ही शिवसेनेची गॅरंटी. तर खासदार संजय राऊत यांचा मोठा दावा. या संदर्भातली मोठी आणि सविस्तर बातमी पाहण्याअगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. भाजप नेते देशातील लोकांना एका विचारात बंद करीत राज्य करीत आहे. 50 पैशाची चिलम मारून ते नशा येते, त्या नशेत भाजपचे लोक बोलत असतात. त्यांना देशातील बेरोजगारी, महागाई, अत्याचार, बलात्कार, खून दिसत नाही का? या नशेतून लोकांना बाहेर पडले पाहिजे अशी खासदार संजय राऊत यांनी बोलताना सांगितले. मुंबईत हत्या होत आहे. आपल्या घराजवळ मुलापर्यंत ते सर्व लोक पोहोचले आहेत. नगरच्या राहुरीत वकील सुशिक्षित आढाव दाम्पत्याचे अपहरण करून संपविण्यात आले. काल पुण्यात निखिल वागळे, विश्वंभर चौधरी, असीम सरोदे यांच्यावर खुनी हल्ला झाला. या राज्यातील गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी तोंड उघडलं का? हे गुंडांचं राज्य आहे. रामाचे मंदिर झाले असले तरी हे रामराज्य नाही, असंही संजय राऊत यांनी सांगितलं. महाराष्ट्राला दिल्लीची पायपुसणी केली आहे. कोणीही या महाराष्ट्राला लुटा, बदनामी करा असे केंद्राचे धोरण आहे. अशा स्थितीत महाराष्ट्र शिवसेनेकडे आशेने पाहत आहे. कधीही निवडणुका घ्या, 2024 साली मोदी पंतप्रधान दिसणार नाही ही शिवसेनेची गॅरंटी आणि वॉरंटी आहे. भाजप आणि त्यांचे गट 220 ते 225 आकडा पार करू शकत नाही. महाराष्ट्रात 35 जागा इंडिया आघाडी जिंकते. कर्नाटकात संपूर्ण काँग्रेस आणि मित्रपक्ष जिंकला आहे. पश्चिम बंगाल, केरळ, आंध्र प्रदेश, झारखंड या राज्यातही इंडिया आघाडी एक हाती सत्ता जिंकते, असे खासदार संजय राऊत म्हणाले. तर मी गेले 12 दिवस मुख्यमंत्र्यांनी गुंडासोबतचे फोटो शेअर करत आहे. कल्याणमधील भाजपच्या आमदारांनी गोळ्या झाडल्यानंतर आपण मुख्यमंत्र्यामुळे गुन्हेगार झालो, आपले लाखो रुपये मुख्यमंत्र्याकडे पडून आहेत अशी जाहीरपणे कोर्टात बोलतोय, परंतु मुख्यमंत्र्यांची ईडी चौकशी होत नाही असा आरोप संजय राऊत यांनी यावेळी केला. या देशाचा पंतप्रधान भ्रष्टाचार सहन करणार नाही म्हणतो, मग सगळ्यात जास्त भ्रष्टाचाराला उत्तेजन आणि प्रेरणा देणारे हे भाजपचे लोक असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे. तर याविषयी आपली काय प्रतिक्रिया हे कमेंटमध्ये व्यक्त करा आणि बातमी आवडल्यास त्यात लाईक करा आणि याविषयीची आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये व्यक्त करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.